देशातील विकसित राज्यांमध्ये आजवर महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक ही नावं आघाडीवर मानली जात होती. मात्र आता भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालाने देशाच्या आर्थिक चित्रात एक महत्त्वाचा बदल दाखवून दिलाय. गेल्या 5 वर्षात देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारी राज्य अर्थव्यवस्था ही ईशान्य भारतातील आसाम ठरलेली आहे. आरबीआयच्या स्थिर किमतीवरील सकल राज्य देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GSDP आकडेवारीनुसार 2020 ते 2025 या कालावधीत आसामची अर्थव्यवस्था तब्बल 45% वाढलेली आहे. 2020 मध्ये आसामचा GSDP 2.4 लाख कोटी रुपये इतका होता. तो 2025 मध्ये वाढून 3.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचलेला आहे. कृषी क्षेत्रातील सुधारणा, तेल आणि वायू क्षेत्रातील वाढलेली हालचाल तसेच ईशान्य भारतात झालेली मोठ्या प्रमाणातील पायाभूत सुविधांची गुंतवणूक हे या वेगवान वाढीमागचं प्रमुख कारण असल्याचं म्हटलं जातंय. राष्ट्रीय पातळीवर पाहिलं तर भारताचा GDP 2020 मध्ये 145.35 लाख कोटी रुपये इतका होता, जो 2025 मध्ये वाढून 187.97 लाख कोटी रुपये इतका झालेला आहे. म्हणजेच देशाच्या अर्थव्यवस्थेत 5 वर्षात सुमारे 29% वाढ झालेली आहे. विशेष म्हणजे देशातील टॉप 10 वेगाने वाढणाऱ्या राज्यांनी 45% वाढ नोंदवली असून ही वाढ राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. इतर राज्यांचा विचार केला तर उत्तर प्रदेशने 35%, राजस्थानने 34%, बिहार आणि आंध्र प्रदेशने प्रत्येकी 33%, छत्तीसगड आणि झारखंडने 31% तर तेलंगणाने 30% आर्थिक वाढ नोंदवलेली आहे. एकूणच देशाचा आर्थिक विकास आता काही मोजक्या राज्यांपुरता मर्यादित न राहता ईशान्य भारतासह इतर भागांपर्यंत देखील पोहोचत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे.